अवैध गॅस रिफिलिंग करणारे इसमास अटक। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकामधील गुंडोपंत दोरकर व सोमनाथ पतंग यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सांगली गारपीट चौकाजवळील माने गल्ली काळे प्लॉट येथे वसंत बाळू मोहिते यांचे भाड्याचे खोलीमध्ये वाहिद खतीब हा बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून विक्री करत आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे गारपीट चौकाजवळील माने गल्ली काळे प्लॉट येथील वसंत मोहिते यांच्या भाड्याच्या खोलीजवळ जाऊन पाहिले असता सदर ठिकाणी एक इसम थांबलेला दिसला। त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव वाहिद मकसूद खतीब, वय वर्ष 34, राहणार खंडबाग मसोबा गल्ली सांगली असे सांगितले। तसं त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी सदर खोलीची झडती घेतली असता सदर खोलीमध्ये गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक गॅस भरण्याची मोटर व रेग्युलेटर मिळून आले। त्या सदर मालावर विचारणा केली असता त्याने सदर ठिकाणी बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर रिफिलिंग करत असल्याचे सांगितले। लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपास कामी कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत।